जी प्रक्रिया आहे ती अखंडितपणे चालू राहण्यासाठी दोघांचाही दुवा फार महत्त्वाचा आहे। विद्यार्थी आणि शिक्षक यांचा सुसंवाद होण्यासाठी आपल्याला आणि पुढे हे कंटिन्यू चालू राहण्यासाठी आपण आत्तापर्यंत आम्हाला चांगल्या प्रकारचा उत्स्फूर्त असा प्रतिसाद दिलेला आहे। आपल्या उत्स्फूर्त प्रतिसादाच्या जोरावरच आम्हाला काम करण्यासाठीची ऊर्जा मिळते आणि ती ऊर्जा सतत तेवत राहण्यासाठी आपण सबस्क्राईब करा आणि यूट्यूब चॅनलच्या ज्या काही अटी आहेत त्या अटी पूर्ण करण्यासाठी आम्हाला सहकार्य करावा ही विनंती। लाईव्ह सेशनचे जे सेशन आहेत ते का रोहिदास एकाड या चॅनलवर आपल्याला पाहायला मिळणार आहेत आणि रेकॉर्डेड व्हिडिओज जे आहेत ते PDST टीचर या चॅनलवर आपल्याला पाहायला मिळतील। आम्हाला तुम्हाला या ठिकाणी सेशन घेताना जरी मी एकटाच या ठिकाणी आत्ता लाईव्हमध्ये दिसत असलो पण याच्या पाठीमागे आमचा पुणे जिल्हा विज्ञान अध्यापक संघ आहे, आमचे काही शिक्षक बंधू भगिनी आहेत, ते पण सहकार्य सर्वच केल्यापर्यंत लिंक पोहोचवण्याचं काम असेल, काही तांत्रिक अडचणीवर दुरुस्ती करण्यासाठी काही गोष्टी विद्यार्थ्यांना कशा द्यायच्या त्याबद्दल आमच्या सर्व शिक्षक बंधू भगिनींकडून सूचना येतात आणि त्यानुसार कार्यवाही केली जाते। त्यामुळं जरी समोर तुम्हाला लाईव्ह होण्यासाठी मी त्रिवेदी सर असतील, कडेकर सर असतील, कांबळे सर असतील हे जरी दिसत असलो तरी बाकीचे सुद्धा चांगल्या प्रकारचं सहकार्य आम्हाला करतात आणि त्यामुळं सर्वांनाच धन्यवाद देतो आणि या ठिकाणी आपण पुढे जाऊयात। सर्वांचं पुन्हा एकदा सहर्ष स्वागत करतो आणि लर्न फ्रॉम होम हा जो उपक्रम आमच्या विद्यालयामध्ये सुरुवातीला चालू केला आणि तो आता महाराष्ट्रातल्या विद्यार्थ्यांसाठी आम्ही हा संघाच्या माध्यमातून नेत आहोत, तरी आपलं सहकार्य असंच राहील। मी रोहिदास एकाड उपशिक्षक साने गुरुजी शिक्षण संस्था हडपसर संचालित रचना विद्यालय होळकरवाडी या ठिकाणी कार्यरत आहे। विज्ञान भाग 1 प्रकरण 2 मूलद्रव्यांचे आवर्ती वर्गीकरण। त्याच्यामध्ये आपण मूलद्रव्यांचं आवर्ती वर्गीकरण करत असताना मूलद्रव्य व मूलद्रव्यांचे वर्गीकरण, डोबे-रायनरची त्रिके, न्यूलँडचा अष्टकाचा नियम, मेंडेलीवची आवर्त सारणी आणि आधुनिक आवर्त सारणी, त्यापैकी काल आपण कालच्या सेशनमध्ये मूलद्रव्य आणि मूलद्रव्यांचं वर्गीकरण आणि डोबे-रायनरची त्रिक अभ्यासलेली होती। तर आज आपण न्यूलँडच्या अष्टकाचा नियम पाहणारे, तत्पूर्वी डोबे-रायनरची जी त्रिके आहेत त्या त्रिकांबद्दल एक थोडक्यात आपण पाहणारे। तर ते पाहत असताना मूलद्रव्यांचं वर्गीकरण करत असताना त्यांनी मूलद्रव्याचे सर्व अणू एकाच प्रकारचे असतात हे पाहिलेले। लहानात लहान जो कण असेल त्याचा किती जरी लहानात लहान कण केला तरी त्याचं विभाजन होणार नाही असा लहानात लहान कण। आज मी 118 मूलद्रव्ये ज्ञात आहेत, त्यापैकी 1800 साली 30 मूलद्रव्ये ज्ञात होती। त्या काळात त्याचा शोध लागला आणि त्यावेळेस त्याची रचना एक विशिष्ट पद्धतीने व्हावी। धातू अधातू असे त्यांचे गट पाडलेले होते। त्याच्यामध्ये सुरुवातीला लेवेशेरने तर प्रकाश, उष्णता, धातू अधातू याप्रमाणे गट पाडलेले होते। नंतर मूलद्रव्ये व त्यांचे गुणधर्म ज्ञात वाढू लागले आणि वैज्ञानिकांनी वर्गीकरणाच्या अनेक पद्धती शोधण्याचा प्रयत्न केला। त्यानंतर डोबे-रायनर यांनी सुरुवात केली 1817 मध्ये। मूलद्रव्यांचे गुणधर्म, त्यांची अणुवस्तुमाने यांचा संबंध त्यांनी सुचवला आणि त्यांनी त्रिकांमध्ये मांडणी केली, ती गट केले आणि त्या गटांमध्ये मांडणी करत असताना अणुवस्तुमानांच्या चढत्या क्रमाने केली आणि मधल्या मूलद्रव्याचे अणुवस्तुमान हे अंदाजे इतर 2 मूलद्रव्यांच्या अणुवस्तुमानांच्या सरासरी इतके असते हे त्यांनी दाखवून दिलं। पण त्या काळी त्यांना फक्त 30च मूलद्रव्यांची माहिती होते आणि त्यामुळे त्यांनी वर्गीकरण करताना त्या पद्धतीने त्यांनी वर्गीकरण केलेलं होतं। त्यांची जी उदाहरणं आहेत मित्रांनो, परीक्षेसाठी फार महत्त्वाची उदाहरणं आहेत, ह्याच्यावर नक्कीच प्रश्न विचारला जाऊ शकतो, बऱ्याच वेळा विचारला गेलेला पण आहे। म्हणजेच डोबे-रायनरने त्रिकांची मांडणी करताना अणुवस्तुमानाच्या चढत्या क्रमाने केलेले आहे आणि जेव्हा लिथियम किंवा या ठिकाणी पोटॅशियम घेतला तर सोडियम या मूलद्रव्याचा अणुवस्तुमानांक हा जो आहे तो ह्या लिथियम आणि पोटॅशियमच्या सरासरी इतका असतो हे त्यांनी सांगितले। आता लिथियमचा अणुवस्तुमानांक आहे 6.9, पोटॅशियमचा आहे 39.1 आणि सोडियमचा आहे 23.0
आता सरासरी जर करायची म्हटलं तर आपल्याला माहिती आहे की सरासरी दोघांची केलेली आहे लिथियम आणि पोटॅशियमची। लिथियमचा 6.9 आणि 39.1, त्याला 2ने भागल्यानंतर 46/2 म्हणजे 23 हा सोडियमचा अणुवस्तुमानांक आला, म्हणून सरासरी 23 हे आपण घेतलेले आहे। हे आता व्याख्या देऊन डोबेरायनरचा त्रिकाचा नियम स्पष्ट करा, त्यावेळेस आपल्याला उदाहरण देणं आवश्यक आहे। त्यामुळं हे जे उदाहरण आपल्या समोर दिसतंय ते उदाहरण आपण तयारी करायची या उदाहरणाची, आणि ते उदाहरण आपण व्याख्या दिल्यानंतर लिहायचं आहे। त्यानंतर दुसरं एक उदाहरण आपण पाहूया की कॅल्शियम, स्ट्रॉन्शियम आणि बेरियम। कॅल्शियमचा अणुवस्तुमानांक आहे 40.1, स्ट्रॉन्शियमचा आहे 87.6 आणि बेरियमचा आहे 137.3। आता स्ट्रॉन्शियमचा अणुवस्तुमानांक हा कॅल्शियम आणि बेरियमच्या अणुवस्तुमानाच्या सरासरी इतका असतो। पाहूया आपण त्यांची सरासरी घेऊया। 40.1 अधिक 137.3 त्याला भागिले 2 केले म्हणजेच दोघां 73.4/2 म्हणजेच अप्रॉक्सिमेटली 88 म्हणजे 70 त्याचं उत्तर आलं, पण त्याचा अणुवस्तुमानांक अप्रॉक्सिमेटली 87.6 हा अणुवस्तुमानांक आहे, कारण 88.70 आणि 87.60 ही जवळची संख्या आहे, म्हणजे त्याच्या अंदाजे त्याच्या जवळ त्या ठिकाणी आलेला आहे। हेही दुसरं उदाहरण आपल्याला बऱ्याच वेळा विचारलं जातं आणि ते उदाहरण आपल्याला लक्षात असावा, सरासरी 87.6 एवढी। तिसरं एक उदाहरण आपल्याला पुस्तकामध्ये घेतलेलं आहे, त्यातमध्ये क्लोरीन घेतलेला आहे, ब्रोमीन घेतलेला आहे आणि आयोडीन। क्लोरीनचा अणुवस्तुमानांक आहे 35.5, ब्रोमीनचा अणुवस्तुमानांक आहे 39.9 आणि आयोडीनचा आहे 126.9। ह्यांची आपण सरासरी काढू। सरासरी 35.5 अधिक 126.9 162.4/2 बरोबर 81.2 इज अप्रॉक्सिमेटली 79.9 ही जवळची संख्या, तो त्याचा अणुवस्तुमानांक आपल्याला मिळालेला आहे। तर अशा पद्धतीने आता तुम्ही सांगा, सारणी गुणधर्म असलेल्या मूलद्रव्यांच्या पुढे दिलेल्या गटामधून डोबेरायनरची त्रिके ओळखा, म्हणजे कंसात त्यांचे अणुवस्तुमानांक दिलेत। तर आता पहा, Mg मॅग्नेशियम 24.3, कॅल्शियमचा 40.1 आणि स्ट्रॉन्शियमचा 87.6। हे डोबेरायनरचं त्रिक आहे की नाही हे तुम्ही हातामध्ये वही पेन घेतलेला आहे, पटकीने दोघांची सरासरी ही तिसऱ्या एवढी येते का खात्री करा, सोडवा। काही वेळ देतो तुम्हाला, तुमच्या ज्या कमेंट्स आहेत त्या कमेंट्स बॉक्समध्ये तिथं नोंदवा, आपलं उत्तर किती येतंय त्याची खात्री करून घ्या। ह्याच्याबद्दल मी कालही बोललो होतो, आजही तुम्हाला समोर मांडलेलं आहे, तर ह्याचं उत्तर आहे नाही। पुढचं घ्या उदाहरण, यस 32.1, Fe 79.0 आणि Te 127.6 करून पहा। तुमची उत्तरं मला कमेंट्समध्ये नोंदवायची आहेत, पटपट पटपट कर नोंदवा, मी थांबलेलो आहे। तर ह्याचं उत्तर आपल्याला आहे असणार आहे। आणि तिसरं घ्या उदाहरण, Be 9.0, Mg 24.3, कॅल्शियमचा पुढचा Ca आहे 40.1। पहा याची उत्तरं काय येतात ते आपण नोंदवायचे आहेत मित्रांनो। खरोखरच लाईव्ह सेशन म्हटल्यानंतर 2 वे कम्युनिकेशन होणं फार गरजेचं आहे। तुम्ही जरी डायरेक्ट आम्हाला बोलू शकत नसला तरी पण
तुमच्या ज्या लाईव्ह येतात त्या लाईव्हमधून माझं तुमचं कम्युनिकेशन राहणार आहे आणि ह्यालाच लाईव्ह सेशन म्हणतात. नाहीतर मग रेकॉर्डेड व्हिडिओ पाहण्यात आणि ह्याच्यात अर्थ नाही. म्हणून हे लाईव्ह सेशन आहे. तुम्ही येस उत्तर देतात त्या सर्व तुम्हाला ह्या ठिकाणी आकडेमोड करताना फास्ट पण जमली पाहिजेत. म्हणून हे आपण सर्वांचं ज्यांनी ज्यांनी बरोबर उत्तरं दिलेली आहेत त्याच्यामध्ये तनिष्का गुंदेच्या, त्यानंतर सचिन पानसरे, त्यानंतर सीमा डोबळे, अशा अनेक विद्यार्थ्यांनी उत्तरं बरोबर देण्याचा प्रयत्न केलेला आहे. त्या सर्वच विद्यार्थ्यांची सर्वांची नावं घेणं शक्य नाही, पण मोजकी जी नावं समोर आलेली त्यांची नावं मी आत्ता घेतलेली. तर सर्वांचं पुन्हा एकदा अभिनंदन करून आता याच्यावर डोबे-रायनरच्या नियमावर किंवा त्याच्यावर कोणकोणते प्रश्न विचारले जातात, तर डोबे-रायनरच्या त्रिकाचा नियम सांगा आणि एक उदाहरण द्या. आता नियम अणुवस्तुमानांकाच्या चढत्या क्रमाने केले असता मधल्या मूलद्रव्याच्या अणुवस्तुमानांक इतर दोन मूलद्रव्याच्या अणुवस्तुमानांच्या सरासरी इतके असते. हा नियम लिहायचा. त्याचं उदाहरण आता जे 3 सांगितलेले आहेत तुम्हाला जे ऐनवेळेस येईल सुचेल ते उदाहरण तुम्ही त्या 3 पैकी किंवा अजून तुम्हाला त्रिक सापडली त्याची देऊ शकता. डोबे-रायनरच्या त्रिकाचा नियम स्पष्ट करणारी उदाहरणे द्या. या 3 उदाहरणांचा त्या ठिकाणी समाविष्ट करायचा आहे. आता लक्ष द्या, हे उदाहरण थोडं वेगळ्या पद्धतीचं आहे. ए बी सी हे डोबे-रायनरचे त्रिके आहे. आता कोणती मूलद्रव्ये घेतलेत हे नाही, पण त्यांचे अणुवस्तुमानांक मी तुम्हाला समोर देणार आहे. तर पुढील तक्ता पूर्ण करायचा आणि त्याचं कारणसुद्धा लिहायचं आहे. तर आता मूलद्रव्ये आणि त्यांचे अणुवस्तुमान, समजा ए मूलद्रव्ये त्याचा अणुवस्तुमानांक आहे 10.8, बी मूलद्रव्य आहे त्याचा अणुवस्तुमानांक आहे 12.1. आता सी मूलद्रव्ये त्याचा अणुवस्तुमानांक काय आहे हे सांगता येणार नाही. मित्रांनो, ए आणि सीची सरासरी ही मधल्या एवढी असणार आहे. आता हे उदाहरण सोडवताना सीची किंमत काढताना काय केलं जाईल, तर आपल्याला या ठिकाणी सीचा अणुवस्तुमानांक x मानायचा. मग काय करावं लागेल, ए आणि सीची बेरीज करायची, म्हणजे 10.8 आणि x ची बेरीज करायची, त्याला 2 ने भागायचं. ही किंमत सरासरी कुणाबरोबर आहे, तर बी बरोबर, म्हणजे 12.1. पटकनी करा आणि आपलं उत्तर आपल्या कमेंट्समध्ये नोंदवा. चला पटपट. 10.8/2 बरोबर 12.1. तुम्ही सोडवायचे, मी पण सोडवतोय. पटकीने आपलं उत्तर चार्टमध्ये नोंदवायचे. वही पेन घेतलेला आहे, आकडेमोड तुम्ही करताय आणि त्याचं उत्तर सांगा पटपट. निश्चितच यस. मग कसिप मनियारने 10.4 उत्तर नोंदवलेलं आहे. त्यानेच परत 11.4 नोंदवले, 11.45 नोंदवलेलं आहे. निश्चितच आकडेमोड तुम्ही करताय, धन्यवाद. बऱ्याच जणांनी उत्तर, आता प्रणव आहे, प्रणवने पण नोंदवलेले 11.4. निश्चितच तुमचं सर्वांचं अभिनंदन. आणि त्याचं उत्तर आहे 13.94. तर ही सरासरी आपल्याला आलेलीची दिसेल. न्यूलँड्सच्या अष्टकाचा नियम इंग्लिश वैज्ञानिक जॉन न्यूलँड्स याने एका वेगळ्या मार्गाने अणुवस्तुमानांकांचा संबंध मूलद्रव्यांच्या गुणधर्माशी जोडला. काय केलं त्याने, तर 1866 मध्ये न्यूलँड्सने त्या काळी ज्ञात असलेली मूलद्रव्ये त्यांच्या अणुवस्तुमानांच्या चढत्या क्रमांकानुसार मांडली. त्यांची सुरुवात सर्वात हलक्या हायड्रोजन या मूलद्रव्याने केली. शेवटी थोरियम झाला, कारण त्या काळी त्यांना 1866 मध्ये फक्त 56 मूलद्रव्येच माहीत होती. म्हणून त्यांनी त्या ठिकाणी हायड्रोजनपासून सुरुवात केली आणि थोरियमपर्यंत ते येऊन थांबलेले होते. त्यानंतर आता त्यांना दिसले की 8व्या मूलद्रव्याला पहिल्या मूलद्रव्यासारखे गुणधर्म आढळून आले. मग त्यांना भारतीय संगीत प्रणालीमध्ये सारे ग म प ध नि सा 7 मुख्य स्वर आहेत, त्यांच्या समूहाला सप्तक म्हणतात. मग 6 पासून स्वरांची वारंवारता वाढत जाऊन ती नि स्वर येतो आणि त्यानंतर 6च्या दुप्पट वारंवारतेवर पुन्हा वरच्या सप्तकातील 6
स्वर येतो, म्हणजे सप्तक पूर्ण झाल्यावर स्वरांची पुनरावृत्ती होते. पाश्चात्य संगीतात डो, रे, एम आय म्हणजे DO, RE, MI, FA, SOL, ला, TI हे 7 स्वर आहेत व 8व्या स्थानावर दुप्पट वारंवारतेचा DO स्वर पुन्हा येतो म्हणजे डो. हे पाश्चात्य स्वरांचे अष्टक होय. मग स्वरांच्या वैशिष्ट्यपूर्ण उपयोगातून संगीताची निर्मिती झालेली आहे. आणि सोडियम लिथियम पासून 8वे मूलद्रव्य असून त्या दोघांचे गुणधर्म एकसारखेच आहेत. मॅग्नेशियमचे बेरियमशी साधर्म्य असून क्लोरीनचे फ्लोरीनशी साधर्म्य असल्याचे दिसून आले. म्हणून न्यूलँड्सने या सारखेपणाची तुलना संगीतातील अष्टक म्हणजे सप्तकाशी केली. त्याने 8व्या आणि पहिल्या मूलद्रव्याच्या गुणधर्मामध्ये दिसून येणाऱ्या सारखेपणालाच अष्टकाचा नियम असं म्हटलं आणि तो प्रसिद्ध झाला आणि तो न्यूलँडच्या अष्टकाचा नियम म्हणून आपण तो आज अभ्यासत आहे. आता न्यूलँडच्या अष्टकाचा नियम हे सारे गम पद नि सा मधला डो रे मी फा सो ला टी. तर याच्यामध्ये हायड्रोजन, लिथियम, बेरियम, बोरॉन, कार्बन, नायट्रोजन, ऑक्सिजन याच्याप्रमाणे घेतल्यानंतर ह्या एच चे गुणधर्म इथं F मध्ये दिसून आले. त्याची 1 2 3 4 5 6 7 आणि 8 त्याप्रमाणे इथून सुरुवात केली तर 1 2 3 4 5 6 7 आणि 8 नंबरला क्लोरीन. तसंच मध्येच जर सुरुवात केली तर लिथियम पासून 1 2 3 4 तर 6 7 आणि 8 सोडियम आणि लिथियमचे गुणधर्म सारखे असल्याचे दिसून आले. मग हे करत असताना न्यूलँड्सने अष्टकाच्या नियमामध्ये हे करत असताना त्यांना काही त्रुटी पण आढळून आल्या. हा नियम फक्त कॅल्शियम पर्यंतच लागू होत होता. म्हणजे कॅल्शियम पर्यंत तो लागू झाल्यानंतर पुढच्या मूलद्रव्यांचं काय. तर त्यांनी न्यूलँड्सने सर्व ज्ञात मूलद्रव्यांची 7/8 म्हणजे 756 रकान्यात बसवण्याचा प्रयत्न केला आणि ज्ञात असलेल्या सर्व मूलद्रव्यांना त्यांनी काही भिन्न मूलद्रव्यांच्या अष्टकात उदाहरणार्थ इथं पहा तक्त्यामध्ये तुम्हाला इथं CO आणि NI या धातूंना न्यूलँड्सने डो म्हणजे सा या स्वराखाली आणि क्लोरीन आणि ब्रोमीन या हायड्रोजन बरोबर त्यांची मांडणी करण्याचा प्रयत्न केलेला आहे या क्लोरीनच्या आणि ब्रोमीनच्या मध्ये. तर या उलट CO आणि NI इथं पहा CO आणि NIच्या साधर्म्य असणाऱ्या Fe ला त्यापासून लांब O आणि S या धातूंबरोबर T म्हणजे शेवटी या अष्टकात म्हणजे खालीच ठेवले आणि नव्याने शोध लागलेल्या मूलद्रव्यांना सामावून घेण्याची तरतूद न्यूलँडच्या अष्टकात नव्हती. आणि नंतरच्या काळात जे शोध लागले त्या शोधानुसार न्यूलँडच्या अष्टकाच्या काही मर्यादा उघड झालेल्या होत्या आणि त्यांनी आता पिरियडिक टेबलमध्ये मांडणी करताना पिरियडिक टेबल पुढे येणारच आहे पण तत्पूर्वी यामध्ये मांडणी करताना हायड्रोजनपासून सुरुवात केल्यानंतर तो मूलद्रव्य इथं लिथियम 2 3 4 5 6 आणि 7 आणि परत त्या ठिकाणी 8 नंबरला सोडियम असा एकाखाली एक आलेला आहे. अशाच प्रकारे इथून सुरुवात केली 2 3 4 5 7 आणि 8 म्हणजे असे एकाखाली एक आलेल्या मूलद्रव्यांच्या अणुवस्तुमानांकांची माहिती. आता हे पिरियडिक टेबलमध्ये जे पांढरे दाखवले ते नॉन मेटल आहेत. इथं गडद हिरव्या रंगात दाखवले अल्कली मेटल आहेत. हे हायलाइट्स कलरने दाखवलेले अल्कली मेटल्स आहेत. लाल म्हणजे गुलाबी हायलाइट्सने दाखवलेले ट्रान्झिशन मेटल आहेत. असे जे आहेत ते आपण पुढे पाहणारच आहेत. हे पिवळ्या अक्षरात दाखवलेले मेटॅलॉइड्स आहेत आणि इथले जे आहेत हॅलोजन ग्रुप आणि हे अदर आहेत इनर्ट गॅस त्यांना आपण राजवायू म्हणू. ह्याची जी मांडणी आवर्तनं त्याचे जे काही 18 गण आहेत त्याच्याबद्दल आपण परत पाहणार आहे. फक्त पिरियडिक टेबलमध्ये मांडणी करताना न्यूलँड्सने 56 रकाने केले होते आणि त्या 56 रकान्यामध्ये मांडणी करताना नवीन मूलद्रव्य घेण्यास साध नव्हता आणि काही मूलद्रव्यांचे अणुवस्तुमानांक त्यांचे गुणधर्म एकाखाली एक मांडताना काही त्रुटी राहिलेल्या होत्या. आता याच्यावर आपल्याला काही नियमात खूप त्रुटी आढळल्या आणि ते नियम फक्त कॅल्शियमपर्यंत 56 रकाने आणि
कोबाल्ट असेल, निकेल असेल, Ca, La याशिवाय भिन्न गुणधर्मांची मूलद्रव्ये अष्टकात एकाच खाली ठेवण्यात त्यांनी केलेली होती। तर मेंडेलिवने मूलद्रव्यांच्या आवर्त सारणीची रचना करताना त्यांच्यापुढं जे काही प्रश्न निर्माण झालेले होते की मांडणी करताना कशी रचना करावी। मूलद्रव्यांच्या आवर्त सारणीची रचना करताना त्यांनी मूलद्रव्यांमध्ये हायड्रोजन आणि ऑक्सिजन बरोबर झालेल्या हायड्रॉइड्स आणि ऑक्साईड ही जी संयुगांची रेणुसूत्रे आणि रासायनिक गुणधर्म त्यांनी विचारात घेतलेली होती। त्या संयुगांचे द्रवणांक, उत्कलनांक व घनता हे भौतिक गुणधर्म त्यांनी विचारात घेतले। पहा, हायड्राइड्स व ऑक्साइड्स या संयुगांचे द्रवणांक, उत्कलनांक आणि घनता हे भौतिक गुणधर्म त्यांनी विचारात घेतलेले होते। त्यानंतर त्यांनी मेंडेलिवला असं दिसून आलं की ठराविक अवधीनंतर भौतिक आणि रासायनिक गुणधर्मामध्ये सारखेपणा असल्याची मूलद्रव्यांची पुनरावृत्ती होते। नंतर त्यांनी निरीक्षणाच्या आधारे मेंडेलिव यांनी पुढे आवर्तीचे नियमाचे प्रतिपादन केले की मूलद्रव्यांचे गुणधर्म हे त्यांच्या अणुवस्तुमानांचे आवर्ती फल असतात। हा महत्त्वाचा गुणधर्म व्याख्या म्हणलं तरी चालेल की मेंडेलिवच्या आवर्त सारणी आणि आधुनिक आवर्त सारणी पुढे प्रश्न येणार आहे। तर यांच्यामध्ये फरक स्पष्ट करा, त्यांची तुलना करा। त्यावेळेस मूलद्रव्यांचे गुणधर्म हे त्यांच्या अणुवस्तुमानांचे आवर्ती फल असतात हे सांगितलेलं आहे। काय सांगितले? आवर्ती फल असतात हे सांगितलेलं आहे। त्यानंतर मेंडेलिवच्या आवर्त सारणीमधील उभ्या स्तंभांना त्यांनी गण तर आडव्या वळींना त्यांनी आवर्त म्हटलेलं आहे। म्हणजे ती फल हा शब्द एक लक्षात ठेवायचा आहे। तर मेंडेलिवने आवर्त सारणीची रचना करताना समोर स्क्रीनवर जी दिसते त्याच्यामध्ये त्यांनी 8 गण आणि 12 वेगवेगळ्या वळी घेतलेल्या होत्या। त्याच्यामध्ये रचना करताना की r चा वर्ग o हा गण, ro, r चा वर्ग o चा तिसरा घात, चौथ्या गणामध्ये RH4 ro चा दुसरा घात, RH3 ro चा r चा वर्ग o चा पाचवा घात, RH चा वर्ग ro चा तिसरा घात, RH ro चा दुसरा घात, o चा सातवा घात आणि ro चा चौथा घात। अशा प्रकारे मांडणी गणामध्ये केली आणि 1 2 3 असे 12 घेतले आणि प्रत्येक मूलद्रव्याची मांडणी करताना त्यांनी ह्या पद्धतीने हायड्रोजन, लिथियम, सोडियम, पोटॅशियम, कॉपर, रुबेडियम अशा प्रकारे मांडणी करताना त्यांनी एक वेगळ्या प्रकारची दिशा दिलेली आहे आणि त्याप्रमाणे मांडणी केलेली आहे। पूर्वी जे वर्ग वरती लिहिताना वरती डोक्यावर लिहायचे, त्यानंतर काळाच्या ओघामध्ये ती पद्धत बंद झाली आणि आता ते पायाजवळ लिहिण्याची पद्धत आहे। पुढे आता कॉम्प्युटरमध्ये ती समोर लिहिण्याची सुद्धा पद्धत पुढे येते। म्हणजे लक्ष द्या, पूर्वी मी तुम्हाला इथं थोडंसं हे करतोय, पूर्वी इथं लिहिताना r चा समजा वर्ग वरती डोक्यावर लिहिलं जायचं। आता सध्या आपण r च्या इथं पायाजवळ लिहितो आणि आता कॉम्प्युटरच्या याच्यामध्ये r2 असं लिहिलं तरी त्याचा जो भाग रेणू आहेत तेवढे त्याच्यामध्ये आपल्याला अणू समजणार आहेत। अशी लिहिण्याची पद्धत पुढं येत आहे। तर ही मेंडेलिवची आवर्त सारणी ही मेंडेलिवच्या आवर्त सारणीमध्ये मांडणी केलेली आहे। आता आपण पुढं जाणार आहे की मेंडेलिवच्या आवर्त सारणीत वरच्या भागात संयुगांचे सर्वसाधारण रेणुसूत्रे r चा वर्ग o, मी आता तुम्हाला सांगितलं मध्ये मूलद्रव्य होय। प्रचलित पद्धतीत ही रेणुसूत्रे r2o आणि r2o3 अशी लिहितात। त्याच्यामध्ये पुढं अजून बदल होत जाणार आहेत। मेंडेलिवच्या आवर्त सारणीत अनेक रिकाम्या जागा सोडलेल्या आहेत। तुम्ही आता तक्त्यात पाहिलेलं होतं, वाटल्यास मी तक्ता तो परत पुन्हा एकदा तुम्हाला समोर घेऊन दाखवतोय। तर याच्यामध्ये काही रिकाम्या जागा सोडलेल्या आहेत। पहा, काही 8व्या ह्याच्यामध्ये पहा इतर रिकाम्या जागा सोडलेल्या आहेत, 9व्यामध्ये रिकाम्या जागा सोडलेल्या आहेत। यांचे ज्यांनी भाकीत केलेलं होतं त्या भाकितानुसार पुढे जाऊन शोध लागलेले आहेत आणि त्यांच्या जागा ज्या रिकाम्या सोडलेल्या होत्या त्या रिकाम्या जागेवर पुन्हा त्यांना त्या ठिकाणी स्थान देण्यात आलेलं आहे। म्हणून त्यांची काही मूलद्रव्यांची नावं त्या ठिकाणी अनिश्चित असल्याने संज्ञेमागे प्रश्नचिन्ह दर्शवले होते। अशा संज्ञा कोणत्या होत्या त्या मेंडेलिवच्या आवर्त सारणीचे
मध्ये त्यांनी ही केल्या, म्हणून मेंडेलिवची आवर्त सारणी पुढे भविष्यात सर्व ज्ञात झाली, सर्वांनी स्वीकारली आणि सर्वांना ती माहिती झाली. मेंडेलिवच्या आवर्त सारणीचे गुण कोणते? मेरिट्स ऑफ मेंडेलिव्स पिरियडिक टेबल. आता विज्ञान हे प्रगतशील आहे. प्रयोग करण्याची अधिक प्रगत साधने पद्धती वापरून जुना निष्कर्ष सुधारण्याची मुभा विज्ञानात आहे. मेंडेलिवच्या आवर्त सारणीमध्ये विज्ञानाची ही वैशिष्ट्ये आपल्याला स्पष्ट दिसतात. आता मूलद्रव्यांचे गुणधर्म त्यांच्या अणुवस्तुमानाचे आवर्ती फल आहेत. हा नियम सर्व ज्ञात मूलद्रव्यांना लागू करताना मेंडेलिवने आत्तापर्यंत उपलब्ध असलेली माहिती अंतिम नसून त्यात बदल होऊ शकतो असं भाकीत केलं आणि त्यांनी सांगितलं पण होतं. मग अशा विचारातून मांडणी केली आणि त्याचा परिणाम म्हणून मेंडेलिवच्या आवर्त सारणीत पुढील गुण दिसून येतात. आता ते कोणते गुण दिसून येतात? तर त्यांच्यामध्ये जे दिसून आलेले गुण आहेत की गुणधर्मामध्ये आवर्त सारणीत योग्य स्थान देता यावे म्हणून काही मूलद्रव्ये त्यांचे अणुवस्तुमान पुन्हा तपासून दुरुस्त करण्यात आलेले आहेत. जसे शोध लागतात त्याप्रमाणे ते दुरुस्त केले. आता बेरियमच्या आधी ठरवलेले अणुवस्तुमान होतं 14.09, त्याच्यात बदलून ते 9.4 केलं, दुरुस्त केलं. बेरियमला बोरॉनच्या आधी जागा दिलेली होती. त्यानंतर दुसरं एक गुणवैशिष्ट्य आहे, मेंडेलिवने आवर्त सारणीमध्ये काही जागा तोपर्यंत शोध न लागलेल्या मूलद्रव्यांसाठी रिक्त ठेवल्या. त्यापैकी 3 अज्ञात मूलद्रव्यांना. हा प्रश्न निश्चितच परीक्षेला बऱ्याच वेळा विचारला जातो आणि विचारायला आहे तर एक परीक्षकांना प्रश्न काढायला संधी आहे. मूलद्रव्यावरून एका बोरॉन, एका ॲल्युमिनियम आणि एका सिलिकॉन अशी नावं दिली. मेंडेलिवने त्यांची अणुवस्तुमाने अनुक्रमे 44, 68 आणि 72 असतील असं भाकीत केलं, त्यांनी दर्शवलं होतं. इतकेच नव्हे तर त्यांच्या गुणधर्मांचं सुद्धा त्यांनी भाकीत केलेलं होतं. भाकीत म्हणजे त्यांनी अंदाज व्यक्त केला की पुढं जाऊन ह्या ठिकाणचा एका बोरॉन मूलद्रव्य सापडणार आहे, एका ॲल्युमिनियम सापडणार आहे आणि एका सिलिकॉन, आणि त्यांचा जो अणुवस्तुमान त्यांनी अंदाजे सांगितलं होतं की 44, 68, 72 असे असतील. मित्रांनो, काही वैज्ञानिकांचा अंदाज किती खरा ठरतो हे आवर्त सारणीच्या याच्यावरून दिसून येतं. पुढे या मूलद्रव्यांचा शोध लागून त्यांना अनुक्रमे स्कँडियम, गॅलियम आणि जर्मेनियम अशी नावं देण्यात आली. म्हणजे त्या मूलद्रव्यांना एका बोरॉनला स्कँडियम नाव देण्यात आलं, एका ॲल्युमिनियमला गॅलियम नाव देण्यात आलं आणि एका सिलिकॉनला जर्मेनियम असं नाव देण्यात आलं. या मूलद्रव्यांची गुणधर्म मेंडेलिवच्या भाकिताशी जुळणारी होती. आता तक्ता पुढं पहा, पुढच्या स्लाइडमध्ये तो तक्ता आहे. या यशामुळे मेंडेलिवच्या आवर्त सारणीच्या महत्त्वाविषयी सर्वांची खात्री पटली व मूलद्रव्यांच्या वर्गीकरणाची ही पद्धत लगेच सर्व जगाने स्वीकारलेली होती. आता आपण पाहूया गुणधर्म त्यांनी भाकीत केलेलं की त्यांनी वेगवेगळी गुणधर्म 6 सांगितलेले होते. त्या 6 मध्ये एका ॲल्युमिनियमचे गुणधर्म पुढे जाऊन तो शोध लागल्यानंतर गॅलियमशी किती मिळते जुळते आहेत यावरून अंदाज करा की राजवायूंचा शोध लागल्यावर मेंडेलिवने मूळ आवर्त सारणीला धक्का न लावता शून्य गण निर्माण केला आणि त्यात राजवायूंना बरोबर बसवलेलं आहे. आता याच्यावर कोणत्या प्रकारचे प्रश्न विचारले जाऊ शकतात? तर याच्यावर मेंडेलिवचा आवर्ती नियम सांगा असा प्रश्न विचारला जाईल. आवर्ती नियम, अणुवस्तुमानांची आवर्ती फलं असा तो नियम आहे, तो सांगता येईल. मेंडेलिवच्या विशद करा. आता जे गुण सांगितलेले आहेत ते गुण आपण विशद करायचे आहेत. मेंडेलिवच्या आवर्त सारणीच्या त्रुटी विशद करा. तर त्या त्रुटी पण मी तुम्हाला तक्त्याच्या प्रमाणे सांगितलेल्या आहेत. त्या त्रुटी त्या ठिकाणी आपण विशद करायच्या आहेत. म्हणजे जे प्रश्न आहेत समोर तुमच्या ते प्रश्न जरा थोडेसे आठवा की आतापर्यंत आपण नेमके काय प्रश्न पाहिलेले आहेत आणि ते आठवतात का. थोडंसं पॉज घेऊन आपण ते आठवण्याचा प्रयत्न करायचा आहे. त्यानंतर मेंडेलिवचे आवर्ती नियम सांगा. प्रश्न तयारी 100% करायची. मेंडेलिवच्या आवर्त सारणीचे गुण विशद करा. गुण विशद करायचे. मेंडेलिवच्या आवर्त सारणीच्या त्रुटी विशद करा, म्हणजे त्रुटीचं स्पष्टीकरण करायचे. तर त्रुटी प्रश्न करा. मित्रांनो, ह्या 3 प्रश्नांपैकी तयारी आपण मेंडेलिवच्या आवर्त सारणीमध्ये करायची आहे. त्यानंतर आपण पुढे जाणार आहे की मेंडेलिवच्या आवर्त सारणीतील त्रुटी मेंडेलिवच्या काय होत्या. तर कोबाल्ट,
व निकेल या मूलद्रव्यांचे पूर्णांकी अणुवस्तुमान समान असल्याने त्यांच्या क्रमाबद्दल मेंडेलिवच्या आवर्त सारणी संदिग्धता होती। आता त्रुटीचा जो प्रश्न आहे त्या प्रश्नांबद्दल आपल्याला या ठिकाणी उत्तरं मिळणार आहेत। कोबाल्ट निकेल या मूलद्रव्यांचे पूर्णांकी अणुवस्तुमान समान असल्याने त्यांच्या क्रमाबद्दल मेंडेलिवच्या आवर्त सारणी संदिग्धता होती। मेंडेलिवने आवर्त सारणी मांडल्यावर खूप काळाने समस्थानिकांचा शोध लागला। समस्थानिकांचे रासायनिक गुणधर्म समान तर अणुवस्तुमाने भिन्न, म्हणजे रासायनिक गुणधर्म समान आहेत पण त्यांचे अणुवस्तुमाने भिन्न असल्यामुळे त्यांना मेंडेलिवच्या आवर्त सारणीमध्ये जागा कशा प्रकारे द्यायची हे एक मोठे आव्हान उभं राहिलेलं होतं। मग आता त्याच्यामध्ये काय केलं तर तिसरा वाढत्या अणुवस्तुमानाप्रमाणे मांडलेल्या मूलद्रव्यांच्या अणुवस्तुमानांमधील वाढ नियमित दराने होताना दिसत नाही। त्यामुळे दोन जड मूलद्रव्यांच्या मध्ये किती मूलद्रव्यांचा शोध लागेल याचे भाकीत करणे मेंडेलिवच्या आवर्ती नियमानुसार शक्य नव्हतं। ही एक त्यांच्या मांडणीमधली त्रुटी आहे की वाढत्या अणुवस्तुमानाप्रमाणे मांडलेल्या मूलद्रव्यांच्या अणुवस्तुमानामधील वाढ नियमित दराने होताना दिसत नाही, कारण दोन जड मूलद्रव्यांच्या मध्ये किती मूलद्रव्यांचा शोध लागेल याचं भाकीत करणे मेंडेलिवच्या आवर्ती नियमानुसार शक्य नव्हतं। मग आता चौथा भाग आहे हायड्रोजनचं स्थान। याच्यावर बऱ्याच चर्चा बरेच सत्र झालेले आहेत की हायड्रोजन हा हॅलोजनशी म्हणजे गण 7 मध्ये साधर्म्य दर्शवतो। मग जसे हायड्रोजनचे रेणुसूत्र H2 आपण घेतलं तर फ्लोरीन क्लोरीन यांची रेणुसूत्रे अनुक्रमे F2Cl2 असे आहेत। मग तसेच हायड्रोजन व अल्कधातू गण 1 यांच्या रासायनिक गुणधर्मामध्ये साधर्म्य आहे। ह्या ठिकाणी जी एक त्यांची त्रुटी आहे आणि याच्याबद्दल अजून आपण माहिती घेऊया। हायड्रोजन व अल्क धातू Na यांनी क्लोरीन आणि ऑक्सिजन यांच्याबरोबर तयार केलेल्या संयुगांच्या रेणुसूत्रामध्ये साधर्म्य आहे। वरील गुणधर्मांचा विचार केल्यावर हायड्रोजनची जागा अल्क धातूंच्या गणात गण 1 ही हॅलोजनच्या गणात 7 ठरवता येत नाही। ही एक त्यामधली त्रुटी आहे। आणि आता ह्याच्यावरचे काही हायड्रोजन व अल्कली धातूंच्या साम्यतेबद्दलचे गुणधर्म कसे आहेत हे ह्या तक्त्यावरून समजून घेऊ। H ची संयुगे आणि H म्हणजे हायड्रोजनची संयुगे आणि सोडियमची संयुगे। आता H ची जी संयुगे आहेत ती H ची संयुगे HCl H2O आणि H2S, सोडियमची NaCl Na2O आणि Na2S अशा प्रकारची हायड्रोजन व अल्कली धातूंची संयुगे निर्मिती झालेली आहे। त्यानंतर हायड्रोजन आणि अल्कली धातूमधील साम्य, त्यानंतर पुढं मूलद्रव्य रेणुसूत्र, धातूंबरोबरची संयुगे आणि अधातूंबरोबरची संयुगे कोणती आहेत। आता मूलद्रव्य H2 हायड्रोजन जर घेतला तर धातूंबरोबरचं संयुग त्याचं तयार होणारे NaH आणि अधातूंबरोबरचं संयुग होणारे मिथेन CH4, क्लोरीन Cl2, धातूंबरोबरचं संयुग होणारे NaCl आणि अधातूंबरोबरचं CCl4। तर ही आहेत हायड्रोजन आणि हॅलोजन मधील साम्य असलेले गुणधर्म त्यांचे या ठिकाणी आपण पाहिलेले आहेत। आता थोडंसं जरा डोकं चालवायचं आहे आपल्याला। मेंडेलिवच्या आवर्त सारणीचा उपयोग करून पुढील मूलद्रव्यांच्या ऑक्साईडची रेणुसूत्रे काय असतील ते लिहा। आता Na Si Ca C Rb P Ba Cl Sn ह्यांची काय असतील तर याच्याबद्दल आपण माहिती लिहायची आहे। तर मित्रांनो ह्याच्यामध्ये मूलद्रव्यांची जी ऑक्साइड्स आहेत ते ऑक्साइड्स मेंडेलिवच्या आवर्त सारणीत दुसरा प्रश्न आपण उपयोग करून मूलद्रव्यांच्या हायड्रोजन बरोबर तयार होणाऱ्या संयुगांची रेणुसूत्रे काय असणार आहेत, म्हणजे ऑक्साइड बरोबरची रेणुसूत्रे काय असतील आणि हायड्रोजन बरोबरची रेणुसूत्रे काय असतील। तुम्हाला पहा जमतंय का? तुम्ही तुमच्या चार्टमध्ये नोंदवू शकता, कमेंट्स करा। तुम्ही त्या ठिकाणी नोंद करू शकता की नेमके काय येतात काय ते थोडक्यात पहा। मी पाहतोय तुमच्या चार्ट्स
तुम्ही त्याच्यामध्ये ते नोंदवायचं आहे. काही ह्याच्यामध्ये चार्टमध्ये बाकी काही डिझाईन वगैरे काही करू नका. तुम्ही फक्त तुमच्या चार्ट्समध्ये नोंदणी करू शकता की आता सोडियमचं ऑक्साईड बरोबर काय रेणूसूत्र तयार होणार आहे, त्याच्यात SI बरोबर काय रेणूसूत्र तयार होणार आहे. तर मित्रांनो, सोडियम बरोबर जे रेणूसूत्र तयार होणार आहे त्याच्याबद्दल आपण पाहूया. सोडियम बरोबर Na2O म्हणजे सोडियम ऑक्साईड. SI बरोबर SiO2 सिलिकॉन ऑक्साईड. CO2 कार्बन डायऑक्साईड. Rb2O रुबेडियम ऑक्साईड. P2O2 फॉस्फरस पेंटॉक्साईड. BaO बेरियम ऑक्साईड. Cl2O चं होणार आहे क्लोरीन मोनॉक्साईड. Cl2O चं होणार आहे क्लोरीन मोनॉक्साईड. SN चं SnO2 स्टॅनिक ऑक्साईड आणि कॅल्शियमचं CaO कॅल्शियम ऑक्साईड. अशा प्रकारे ऑक्साईड बरोबरचे हे म्हणजे संयुगांचे रेणूसूत्रे ऑक्साईड बरोबरची काय होतात ते आता तुमच्यासमोर आपण मांडलेले आहेत. त्यानंतर आता पुढं हायड्रोजन बरोबरची रेणूसूत्रे काय असणार आहेत, तर CH4 म्हणजेच मिथेन. S बरोबर H2S म्हणजेच हायड्रोजन सल्फाईड. Br HBr म्हणजेच हायड्रोजन ब्रोमाइड. AS3 आर्सेन. F बरोबरचं HF म्हणजेच हायड्रोजन फ्लोराईड. O बरोबरचं H2O म्हणजेच पाणी. त्यानंतर NH3 अमोनिया. त्यानंतर NH3 अमोनिया पाहिला. त्यानंतर HCl हायड्रोजन क्लोराईड म्हणजेच हायड्रोक्लोरिक आम्ल. हे अशा प्रकारचे ऑक्साईड्स आपल्याला तयार झाल्याची दिसून